नसून चांगला वागायचा धर्म करा, हाच महामृत्युंजय यज्ञ, हाच प्रचंड याग यज्ञ. महिला मंडळ एक उत्तर द्या बरं, सोनं चांगलं का वाईट? वाईट द्या काढून. माझे कसे बी 5-6 महिने निघतील, द्या काढून. अरे काय लबाड बोला था, सोनं वाईट म्हणतीन, दनादन घाली ती. त्या बिचाराला आहे रे चेन का साखळी काय आहे. ऐ वाक्य सांगा तुम्हाला, सोनं वाईट नाही, फक्त नीतीच्या डबीत ठेवा, धर्माचं कुलूप लावा, सोनं चांगलंच आहे. कष्टाचं असेल तर कमवायला काय हरकत आहे, आपण काय चोऱ्या केल्या का? आपल्या बायकोच्या अंगावर इतकं सोनं असायला पाहिजे महाराज, आपली बायको वाकून चालली पाहिजे. का आपण सोनेरी देशात जन्माला आलोय. मेरे देश की धरती ओ, मेरे देश की धरती सोना उगले उगले रे होते. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती ओ, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. ज्यांनी धुवून खाल्लं त्यांच्या मोकार सोनं आहे ना, आपल्याकडे काय असलं न झालंय. सोनं पाहिजे का नाही? कमवलंच पाहिजे हो. आणि घामाचं असल्यावर गळ्यात घाला, मी म्हणतो पायात घाला, त्याला काय घाबरायचं. आपला देशच सोनेरी आहे, त्याच्यात काय आहे? अहो इतकं सोनं होतं आपल्या देशात महाराज, ते आता लुटला देश. नाही तर इतकं सोनं होतं महाराज, इतकं तुम्हाला पटणारच नाही. इतकं सोनं होतं की आपल्याकडे वनं होती, वनात झाडं होती, झाडांना फांद्या होत्या, फांद्यांना पानं होती, आणि पानावरच्या चिमण्या त्या काळात म्हणत होत्या, डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग में ओ तेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग में ओ तेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. डोकं बंद होईल तुमचं, बंद झालंच, सुधरत नाही तुम्हाला काही. आता देश सोनेरी आपला, चित्र संस्कृती चांगली आपली. आमच्याकडे मराठी चित्रपटामध्ये एका भावाने मुलीचं बहिणीचं लग्न केलं, ते इतकं सुंदर गाणं गायलं होतं 4-5 वर्षापूर्वी. या आठवड्यातलं नाही सांगत मी, या आठवड्यातलं ना, या आठवड्यातलंही भयानक येते. काय रे बाबा ते कराट सैराट. आणि गाणं कोणतं? जोरात सांग. झिंग झिंग. आमच्याकडे 5-6 वर्षापूर्वी आमच्या आई बहिणींच्या डोळ्यात पाणी येईल असं गाणं गायलं होतं बाबानं. कोणतं? सासरला ही बहीण निघाली, सासरला ही बहीण निघाली, भावाची लाडी रेसली माहेरची साडी, रेसली माहेरची साडी. सासरला बहीण निघाली.
लक्ष्मी यायची वेळ आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, या गाण्यानं तुमचं अंतःकरण हेलावलं नव्हतं त्या काळात? नव्हतं? प्रत्येक बहिणीच्या डोळ्याची कड ओली व्हायची. तेव्हा हे गाणं निघालं तेव्हा बहिणीचं लग्न कधी हे भावाला माहीत असायचं. आणि भाऊ बहिणीच्या लग्नाला हजर राहायचा तेव्हा. पूर्वी असं होतं. आता भावालाच फोन आला, व्हॉट्सअप ओपन करा. खरं सांगा, जुनं ते कशी आमची बहीण असू द्या महाराज. जाऊ दे, आता महिला म्हणलं मी तुमच्या मुलासारखा आहे. जाऊ दे, आपला भाऊ येडा आहे, मूर्ख आहे, पण वर्षातून दोनदा त्याला पाहिलं डोळ्यात पाणी येतच ना. नाही न्यायला येऊ दे आपल्याला, पण राखी पौर्णिमेला आठवण येतेच ना. शेजारच्या बायांनी सगळ्यांनी भाऊबंदीचा विषय काढला. नकळत आपला हात आपल्या डोळ्याला जातोच ना, नकळत आपला पदर आपल्या डोळ्यावरून फिरतोच ना. का? ही शक्ती संप्रदायाची आहे महाराज, ही आपल्या संस्कृतीची ताकद आहे. भाऊ बोलत नाही, नाही बोलू द्या. भाऊ येत नाही, नाही येऊ द्या, पण अंतःकरणातलं प्रेम कधी कमी होत नाही. ही आपली संस्कृती आहे. आमच्या संस्कृतीमध्ये अजून फार मोठं मान आहे. एखाद्या बाईच्या मुलाचा चालू ॲक्सिडेंट झाला तर रस्त्यानं त्याला दवाखान्यात नेणारी माणसं अजून भरपूर आहेत. गरिबाच्या मुलाची फी भरणारी माणसं अजून आहेत. गरिबाला आधार देणारी माणसं आहेत. म्हणूनच आपली संस्कृती कालही उच्च होती, आजही उच्च आहे आणि उद्याही उच्चच आहे. फक्त आजच्या कीर्तनातला यज्ञ सफल होण्यासाठी धर्म पाळा आणि मातृदेव प्रेव धर्म आता धर्म ठेवा. मग महिला मंडळ, आता आज कीर्तनात माझं एक वाक्य ऐकाल नक्की? तुम्ही बोलायच्याच बंद झाले. ऐका, महाराज म्हणून ऐकू नका. महाराज मरू द्या, महाराज उलथू द्या, मरू द्या. कीर्तन संपल्या संपल्या. फक्त तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐका. पाया पडतो तुमच्या. तुम्ही देवाच्या पाया पडू नका, पोथ्या बिथ्या वाचू नका, उपास तर अजिबात करू नका. याच्यानं उपाशी मारायचं घेणं गरज. 3 टाईम जेवत जा, 3 टाईम जेवत जा. त्याला जाऊ द्या, त्याला एकदा डबा द्या, पण तुम्ही कारण तो संध्याकाळी डब्याच्या लायकीचा येतच नाही ना. तो जर काळे पिशीत घेऊन येतो, काळी पिशी. एक वाक्य तुमचा मुलगा म्हणून ऐका. आज आपला महाराज ह्या महामृत्युंजय प्रजनवृष्टी महायज्ञ महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष S.R. मोरे, स्वागताध्यक्ष विष्णू भुतडा, प्राध्यापक रामेश्वर बदर, रामेश्वर कराड, रमेश भाऊराटी, भरत सूर्यवंशी, आवासाहेब सूर्यवंशी, रमेश भुतडा, प्रकाश कासट, कार्यक्रमाचे आयोजक. देवा तेव्हा धन्यवाद. मी महाराष्ट्र फिरलो महाराज, पहिलाच यज्ञ तुमच्याकडे पाहिला आहे वर्षी महाराष्ट्र. लोकांच्या डोक्यात यज्ञ नाही सध्या, तिथी सोडून लग्न चालू आहे. लग्न सराई संपली, त्याच्यातही घोटाळे झालेत. एक पंचांगानं तिथी दिल्या आणि एक म्हणते बंद झाल्या. दाते पंचांगणाचं म्हणणं असं आहे की आस्त जर असेल तर तिथी बंद. रुईकर पंचांगणाचं म्हणणं असं आहे एक आस्था असेल तर चालतं. आणि लोकांचं म्हणणं असं आहे कोणताही आस्था असो जमो. शास्त्रवी आणि याच्यातच देव आहे. मग आता ह्या पर्जन्य यागाला लय पाऊस पडेल यंदा. इंदुरीकडचं कीर्तन माझे वाक्य ध्यानात ठेवा. लय पाऊस पडेल यंदा. आता 7-8 वर्ष दुष्काळ पडणार नाही महाराज. 8 वर्ष दुष्काळ लय पाऊस पडेल. कारण आहे महाराज, काळी आई व्यापली आणि गोठ्यातली गाई सुकली. आईला म्हणलं आजच्या यज्ञाला एक संकल्प करा. माझं कीर्तन ऐकू नका कधी, माझं तोंड पाहू नका, मला शिव्या द्या, माझ्या मावतीला येऊ नका. फक्त माझं तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका. आज शपथ घेऊन टाका. देवाच्या पाया पडू नका. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसाची वागणूक द्या. देव तुम्हाला काशीचा विश्वेश्वरही तुमच्याच घरात येईल आणि पंढरीचा पांडुरंगही तुमच्याच घरात येईल. खरं सांगू, मी तुमच्या मुलासारखा आहे. मी त्याच्यातून गेलो आहे. मी म्हणणार नाही तुम्ही सासऱ्याची चांगली ठेप ठेवा. मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या. ते झोपतात तिथं तांब्याभर पाणी ठेवा. ते झोपतात ती जागा झटकून काढा. आणि आयुष्यभर आमच्या कष्ट केलेल्या बापाला मृत्यू समयापर्यंत फक्त माणसाची वागणूक द्या. जगातले सगळे देव तुमचं कल्याण करतील. बोलायच्या गोष्टी राहिल्या नाहीत महाराज. आज गरीबापासून तर करोडोपतीच्या घरामध्ये आईबाप हा तिरस्कार निर्माण झाला आहे. बोलत नाहीत लोक महाराज. लोकांना आईन बाप, अरे त्याची इस्टेट लुपायला तुम्हाला लाज वाटली नाही आणि त्याला खोकल्याची लाज वाटते. आयुष्यभर त्याने पाप केलंय. अरे बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्याने घर उभं केलं.
तुमच्या नवऱ्याचं शिक्षण करायचं तर त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. 15 रुपये फी बोर्डाची भरायची राहिली तर तो शाळेत जाऊन रडला रे. तो म्हणला नाही ना मला तुम्ही बिस्किट द्या, तो म्हणला नाही ना मला तुम्ही ग्लासानं दूध द्या. त्याने कधी तुमच्या मुलाचं बिस्किट पाहिलंय? अरे 3 दिवस उपाशी राहिलेला बाप आहे, पण त्यानं कधी तुमच्या मुलाचं बिस्किट फोडलंय? नाही. मग तुम्ही त्याला त्याची इस्टेट लुटूनही भाकरी घालू शकत नसाल तर बाकी काय शिल्लक राहिलं? देव त्याच्यात आहे. पहिलं वाक्य. आणि पुरुष मंडळीने आज शपथ घेऊन टाका माझ्या पुढं, बालाजी मंदिरापुढं. माझ्या दाढीला साबण नसला तरी चालेल, माझ्या शर्टाला इस्त्री नसली तरी चालेल, पण आजच्या यज्ञाला शपथ घेतो, माझे आईबाप मरेपर्यंत माझ्याच घरात मरतील, हीच देवाची पूजा. ते कुणाकडे भीक मागणार नाही. जे मी खातो ते खातील. ज्या दिवशी मला नसेल त्या दिवशी. पण माझा बाप रस्त्यावर कुणाकडे 2 रुपये मागणार नाही. आणि माझा बाप जेवणासाठी कुणाकडे आसुसलेल्या डोळ्यानं पाहणार नाही. ही माझी श्रीमंती. मी त्याला अर्धीच भाकर घालेन, पण माझ्या घरात घालेन. आणि मुलींनी एक वाक्य ऐका. ऐकाल? ऐकाल पोरीनो? एकच वाक्य ऐकायचं आपलं. आयुष्यामध्ये तुम्ही कसंही जगा. आता तुमच्याबद्दल बोलण्यात मजा राहिली नाही. काय झालंय? कायदा तुमच्या बाजूनं, सरकार तुमच्या बाजूनं, न्याय तुमच्या बाजूनं. तुमच्याबद्दल बोलणे हा विषय जवळजवळ ड्रप झाला. तर तुम्ही होल अँड सोल झाले. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. आता आम्ही फक्त तुमच्या मागे यायचं आलो. फक्त एक वाक्य सांगतो पूर्ण. तुम्ही शाळा शिका नका शिकू त्याशी मला काही घेणं नाही, पण एक वाक्य पाया पडून सांगतो पूर्ण. जगा कसंही, फक्त ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होणार नाही असं जगा. याच्यापेक्षा एक वाक्य सांगू पूर्ण. हा आमचा ईश्वरासारखा बाप आहे, मी त्यांच्या मुलासारखा आहे. आमचा बाप फक्त गल्लीने कधीही वर मानून काढून चालला पाहिजे असं जगा. आमच्या बापाने काहीच कमवलं नाही पूर्ण. तुमचं लग्न करायचं ना, त्याने घरावरची कौलं नाही बदलवली पूर्ण. 12:30 वाजता तुमचं लग्न झालं. लग्नाला आलेली सगळी माणसं जेवून गेली पूर्ण, पण आमचा ईश्वरासारखा बाप तुमच्या लग्नात जेवला नाही पूर्ण. संध्याकाळी झोपायला गेला ना पूर्ण, तर लहान पोरीनो म्हणजे काय होतं, भावनिक मुद्द्याचा विषय होता. आता माझं कीर्तन तुमच्या डायरेक्ट पुढे गेले, डायरेक्ट आताच एंट्री झाली त्याच्यात. महिला मंडळ पोरीनो, तुमचं लग्न झालं, संध्याकाळी तुमचा बाप झोपायला गेला ना, तर उशीवर त्याने डोकं ठेवलं. तर पोरीनो, लहान मुलगा रडला नाही, एवढा मुसमुसून रडला. कर्ज झालं म्हणून रडलाच नाही, पैसे गेले म्हणून रडला नाही. मी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून रडला सराचा. पोरीनो, तो कर्जाला घाबरला नाही, त्याचा अपमान झाल्यावर तो घाबरला नाही. पण पोरीनो, माझी मुलगी गेली, तो रडलेला कोणी पाहिलाच नाही, हे त्याचं दुर्दैव झालं. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, गावात लग्नाला फार खर्च केला. तो काय म्हणला माहिती पोरीनो, पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. आयुष्यात जगातला पहिला देव आहे पोरीनो, की ज्यानं घड्याळ घेतलं नाही, ज्यानं टीव्ही चांगला घेतला नाही, ज्याने बायकोला एखादा तोळा सोनं केलं नाही, की ज्यानं पायाला कधी चांगली चप्पल घातली नाही, तरी तुमच्या बाळणपणाचे 25,000 रुपये बिल त्याने दिलं. पोरीनो, त्याला स्वर्गात आनंद होणार नाही. एवढा तुम्हाला मुलगा झाला त्या दिवशी आनंद झाला. तुमचा मुलगा 5 वर्षाचा झाला, तो 70 वर्षाचा बाप तुमच्या मुलाला घेऊन चालला ना रस्त्यानं, तो लोकांशी नाही बोलत, नातवाशी बोलतोय. नातवानं मोती केली, त्यानं चड्डी पिळली. पूर्ण 70 वर्ष वय झालं त्याचं, त्यानं चड्डी पिळली. तुमच्या मुलानं शी केली, त्या 70 वर्षाच्या बापानं तुमच्या मुलाची शी पुसली. सांगा मला, जगामध्ये तुमचा भाऊ हे करी, तुमची भाऊजही हे करी, अरे स्वतःचा मुलगा करणार नाही, ते तुमच्या बापाने केलं. आणि तुम्ही त्याला 5-6 वर्षात इज्जत सुद्धा ठेवली नाही. लाज वाटली नाही तुम्हाला? म्हणा आमचं 10वीलाच ठरलं ना, आमचं 12वीलाच ठरलं, थोबाड फोडून टाकलं पाहिजे का, दानक्या दात पाडून टाकले पाहिजे. शेंबड्या पोराच्या प्रेमात पडून तुम्ही ईश्वरासारख्या बापाचा तळतळाट घेतला तरी हो, 3 पिढ्या तरी सुखानं मरशील का तुम्ही? ए शेंबडे नाही दादा, मला शिव्या भया कोणाला आला, मग तर संध्याकाळीच मिळली तू. आज म्हटलं तर प्रयोग करून पाय, मिळलीस तू. बरं जाऊ द्या, चला मुलीनं, मुलगी मला आहे, हा तुम्हाला विनोद वाटतो, हा टाइमपास होतो. मी मुलीचे लय लाड करतो, पोरीला लय लाड. पोऱ्याला 5चा पेन घेतला ना, पोरीला 50चा घेतला. पोऱ्याचा बूट 100चा, पोरीचा 500चा, काय फरक पडत नाही.
पोरीचा ड्रेस हजाराचा ना, पोरीचा 5,000चा. जाऊ द्या, जाईल आपली एक दुपार. कारण खरं सांगू मला, मुलगी बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे बस. आणि लग्न न झालेली पोरं, तुमचा नवरदेवने हा विषय जवळजवळ तुम्ही आता असेच बजा आई माझी मायेचा तिने दिले जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगो त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाकार हाच आपला प्रजन्य याग. आता खरंच सांगा महिला पुरुष, मी तुमच्या पुढे 2 तास बोललो, हा विनोद आहे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही.